सोलापूर तालुक्यातल्या समशापूर सीना नदीकाठच्या नागरिकांचा संसार उघड्यावरती पडलेला आहे। सीना नदीच्या पुराचं पाणी थेट घरात घुसल्यामुळे घरात सगळीकडे चिखल साचलाय। एक एक रुपया जोडून उभा केलेला संसार पुरात वाहून गेलाय, त्यामुळे नागरिक हतबल झालेत। अंगणात पुराचं पाणी आहे, मात्र प्यायला पाणी नसल्यामुळे लोकांचे मोठे हाल होत आहेत। सीना नदीमध्ये जास्त क्युसेसने पाणी सोडल्यानंतर सीना नदी लगतचे जेवढे गावं आहेत, उत्तर सोलापूर असेल, दक्षिण सोलापूर असेल, मोहोळ असेल, या तिन्ही तालुक्यामध्ये मोठा फटका बसल्याचं चित्र दिसून आलं होतं। सीना नदी लगत असलेल्या समशानपूर या गावामध्ये मी आहे आणि या ठिकाणी देखील तीच परिस्थिती आहे। संपूर्ण गाव जे आहे ते पाण्याखाली गेलं होतं आणि आत्ता पाणी ओसरल्यानंतर गावची स्थिती काय आहे, घरातली स्थिती काय आहे हे पाहण्यासाठी पुढारी न्यूजच्या माध्यमातून आपण ग्राउंड रिपोर्ट करतोय आणि आपण एका घरामध्ये आहे, ते आत्ताच जे आहे ते घर उघडलेलं आहे आणि पहिलं पाऊल जे आहे ते आपणच टाकतोय। खरं तर आपण बघितलं गेलं तर या घराची परिस्थिती, चिखल जो आहे तो चिखल देखील मोठ्या प्रमाणात आलेला आहे। खरं तर आपण या घरातले जे आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात। हे संपूर्ण तुमचं लेकरं? हा आमचंच आहे. किती महिन्याचं? 17-18 महिन्याचं आहे। आता 4 दिवस झाला आम्ही एकच जोड कपडे आहे, खाया प्यायचं पण सगळं गेलंय आणि रस्त्यावर बसला आम्ही, राहायला पण जागा नाही। आता आजारी पडली ती, दवाखान्यात आला पण वेळ नाही आम्हाला। आता पावसात एवढे अपघात झाले, तर आम्हाला जागाच नकोशी आहे। 4 दिवस झाले एकच घर? हा एकच। काय करायचं, पाऊस आलेले, सरकार दरवेळेस म्हणतात दुसरीकडे देतो, पैसे देतो, गप करतात। दरवर्षीचीच ही परिस्थिती, आम्ही काय करणार सांगा बरं। एवढे लहान लहान लेकरं घेऊन आम्ही कसं राहिलेले ते आम्हालाच माहिती। एवढे आता लेकरांना सुद्धा ते आजारी पडलेले लेकर आहेत, दवाखान्याला घेऊन जायचं का, घरची परिस्थिती बघायचं, काय करायचं सांगा बरं। एकंदरीत आपण जर पाहायला गेलं तर प्रत्येक गावकरी जो आहे तो म्हणतोय की आम्हाला या ठिकाणी राहायलाच नको, अशी भावना जी आहे ती या गावकऱ्यांकडून आपल्याशी पुढारी न्यूजशी बोलताना व्यक्त केल्याचं चित्र दिसून येत आहे। अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, समशानपूर, उत्तर सोलापूर।